नमस्कार. तर आज पाहणार आहोत आपण 8वीचा दुसरा धडा युरोप आणि भारत. जर तुम्हाला हा धडा पूर्ण बघायचा असेल तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ ठेवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद हे भारतात उमटत होते आणि त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंडाचा अभ्यास आपल्याला अभ्यासायचा असेल तर युरोपातील ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याचा सुद्धा अभ्यास करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आता आपण बघणार आहोत प्रबोधन युग आणि युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सन 13वे शतक ते 16वे शतक हे प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. ते मध्ययुगाचा तो अखेरचा म्हणजे शेवटचा टप्पा होता. या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक घटना या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला, म्हणून काळाला प्रबोधन युग असे म्हटले जाते. त्यावेळेस भरपूर साऱ्या धर्मसुधारणा चळवळी झाल्या, भौगोलिक शोध लागलेत, त्यामुळे त्याला प्रबोधन युग असे म्हटले जाते. आता प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले आणि त्यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली आणि प्रबोधन काळात मानवतावादाला जास्त महत्त्व देण्यात आले. माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि धर्माऐवजी माणूस हा विचारांचा केंद्रबिंदू म्हणून ठरला. आता आपण इथे पाहणार आहोत लिओनार्दो द विंची हे प्रबोधन काळातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांचं जे मोनालिसा हे चित्र आहे ते आजही म्हणजे त्यांचं जे चित्र ते उत्तम चित्रकार असे होते. त्यांनी काढलेलं मोनालिसा चित्र हे अतिशय आजही जगप्रसिद्ध आहे. तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होता आणि शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र या सारख्या विविध विषयात त्यांचे काय होते तर प्रभुत्व होतं. तो चांगला चित्रकार होता. द लास्ट सफर आणि मोनालिसा यासारख्या त्यांच्या ज्या चित्राकृती आहेत त्या आजही अजरामर म्हणून आहेत. आणि प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाचे सर्व क्षेत्र व्यापून टाकले, जसे की ज्ञान, विज्ञान, विविध कलांच्या क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. प्रबोधनकालीन कला साहित्यांमधून मानवी भावभावना आणि संवेदनांचे आता चित्रण होऊ लागले. लोकांना समजले की अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ शकतात आणि इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटनबर्ग याने छपाई यंत्राचा पहिल्यांदा शोध लावला. छपाई यंत्रामुळे काय झालं तर विचार, नव्या संकल्पना या ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागल्या. आणि धर्मसुधारणा चळवळी पाहूयात. स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर काय केला तर हल्ला चढवला. कारण जे रोमन कॅथलिक होते ते फार जुन्या धार्मिक रूढींवर त्यांचा विश्वास होता. लोकांच्या अज्ञानाचा ते फायदा घेऊ लागले रोमन कॅथलिक. मग ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडांचे स्तोमवाद होते. ते फार जे साधे लोकांचे अज्ञान, त्यांना माहिती नव्हतं की आपल्या ज्या बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे ते लोकांना माहिती नव्हतं. त्यामुळे हे धर्मगुरू आहे त्यांचे स्तोम वाजत होता. धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत होते. या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली त्याला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्यवाद या तत्त्वज्ञानाचा महत्त्व वाटू लागले. आता आपण बघूया भौगोलिक शोध. जसे की धर्मसुधारणा चळवळी झाली तसेच भौगोलिक शोधही लागले. इसवी सन 1453मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल, इस्तंबूल हे जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारा खिसखिसा जो व्यापारी मार्ग होता त्या तुर्कांनी हे मार्ग काय केले तर बंद केले होते. आता युरोपीय देशांना आशियाकडे जाणारा जो मार्ग होता तो बंद झाला होता. त्यामुळे त्यांना नवीन मार्ग शोधणे महत्त्वाचे वाटू लागले. यातूनही भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले. अशाच वेळेस काय झालं तर भौगोलिक शोध 15व्या शतकात युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले, कारण त्यांना भारताकडे यायचं होतं. आता इसवी सन 1487मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोमेव डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला, परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. तर त्याचं नाव आहे केप ऑफ गुड होपपर्यंत तो पोहोचला. तो भारतात येऊ शकला नाही. त्याचं नाव आहे बार्थोलोमेव डायस. हा पोर्तुगीज खलाशी होता. तो 1487मध्ये निघाला होता. त्यानंतर 1492मध्ये
भारताच्या पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात क्रिस्तोफर निघाला, कोलंबस निघाला आणि त्यांनी अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर तो जाऊन पोहोचला. त्याला भारत शोधायचं होतं, मात्र त्याला मिळालं अमेरिका खंडाचं पूर्व किनार. नंतर 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा निघाला. आता आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिमेवरील तो कालिकेत बंदरावर येऊन पोहोचला. वास्को द गामा जो आहे तो आफ्रिका खंडाच्या दक्षिणेला वळसा घालून भारतावर शेवटी तो पोहोचलाच. त्या अशा प्रकारे आपला भारताचा त्यांना शोध लागला युरोपियन लोकांना. युरोपातील वैचारिक क्रांती, प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे आता आपण बघूया युरोपातील वैचारिक क्रांती. आता प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे आता काय झालं होतं, युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. जसं की धर्मसुधारणा चळवळी घडल्या, भौगोलिक शोध लागले. त्यातूनच आता मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे आता काय सुरू झाली, वाटचाल सुरू झाली. याच काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली. पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातूनच समाज बाहेर पडू लागला. कारण त्यांना धर्मसुधारणा चळवळी झाल्यामुळे काय झालं, त्यांचं जे अज्ञान होतं, काही गोष्टींवर त्यांची अंधश्रद्धा होती, त्यातून ते बाहेर पडले आणि प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. कारण आधी समाज काय होता, धर्मावर त्यांनी विश्वास खूप ठेवला, धर्मगुरूंवर जास्त विश्वास ठेवला होता. आता मात्र ते एकदम चिकित्सक दृष्टिकोनातून विचार करू लागले. या संपूर्ण बदलांना वैचारिक क्रांती असे संबोधले जाते. या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना मिळाली आणि याच्या पुढे काय झालं, वैज्ञानिक शोध लागले. आता राजकीय क्षेत्रातील क्रांती. आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थलांतर घडून आली. 18व्या आणि 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. त्या कालखंडात काय झालं होत्या, अनेक क्रांतिकारी घटना घडून आल्या होत्या 18व्या ते 19व्या शतकामध्ये. त्यानंतर काय झालं, याच काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. जसे की भारतामध्ये सुद्धा संसदीय लोकशाही आहे, तसाच इंग्लंडमध्ये सुद्धा आहे. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्स राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. कारण आधी राजाला अमर्यादित त्याच्यावरती काय होत्यात, अधिकार होते. मात्र बिल्स ऑफ राईट 1689च्या बिल्स ऑफ राईटमुळे राजाच्या ज्या अधिकार आहेत त्याच्यावरती काही मर्यादा, त्याला काहीतरी आता ठराविक गोष्टींवर बंधन झाले. पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. आता पाहूया अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध. युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घटनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्ययुद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते. अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले. कारण कोलंबसने काय झालं, त्याला भारताचा शोध लावायचा होता, मात्र तो पोचला कोलंबस अमेरिका खंडाच्या दक्षिण किनाऱ्यावर आणि त्याच वेळेस अमेरिका खंडाचा शोध लागला. साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. अमेरिकेमध्ये वसाहती स्थापन केल्या युरोपियन देशांनी. आता इंग्लंडने जसे भारतामध्ये वसाहती स्थापन केल्या, त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये सुद्धा त्याने 16 वसाहती स्थापन केल्या. 13 वसाहती इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. सुरुवातीस इंग्लंडने काय केलं, वसाहतीवरती जास्त त्याचं फक्त नाव होतं की आम्ही वसाहती स्थापन करतो. परंतु पुढील काळामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकेच्या वसाहतीवर जाचक बंधन व कर लादण्यास सुरुवात केली. त्यामुळे काय झालं, अमेरिकेतील वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने याचा विरोध केला. कारण त्यांना ते जाचक बंधने आणि कर त्यांनी देण्यास मनाई केली. मग त्यांनी त्याचा विरोध केला आणि इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहती विरोधात युद्ध पुकारले. अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित केलं आणि सैन्याचा त्या अखेरीस काय झालं आणि त्यांनी प्रतिकार केला त्याचा
अखेरीस वसाहतीच्या सैन्याचा विजय झाला. ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखले जाते. यातूनच अमेरिकेची संयुक्त संस्थाने व संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात आला. कारण त्याच्या आधी सर्व अलिखित अशी राज्यघटना होती, संघराज्य शासन पद्धती नव्हती. मात्र अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा, लोकशाही व्यवस्था असलेला हा नवा देश अस्तित्वात आला. आता आपण पाहूया अमेरिकेबरोबर फ्रेंच राज्यक्रांती. आता 1789 मध्ये फ्रान्समधील जनतेने येथील अनियंत्रित आणि अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाही विरोधात उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मूल्याची देणगी दिली. आजही आपण याची जोपासना करतो, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतीमध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला महत्त्वाचे स्थान दिले गेले. आता पाहूया औद्योगिक क्रांती. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आले. बाष्प शक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने उत्पादन होऊ लागले. छोट्या घरगुती जे उद्योगधंदे होते त्याची जागा आता मोठ्या कारखान्यांनी घेतली होती. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. कारण बघा आता काय झालं होतं, बाष्पशक्तीवर यंत्रे चालू लागली. घरगुती जे उद्योगधंदे होते त्याची जागा आता मोठ्या कारखान्यांनी घेतली. आधी हातमाग चालत होते, त्याच्यावर विणत होते. मात्र आता याचे ऐवजी आता एका यंत्राचा म्हणजे एखाद्या मशिनीचा उपयोग करून त्या कपडा तयार करत होता. आगगाडी आणि आगबोटीसारखी वाहतूक साधने, नवीन साधने आली. आगगाडी आणि आगबोटीसारखी यंत्रयुग अवतरले. यालाच औद्योगिक क्रांती असे म्हटले जातात. कारण वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करून आता काय झालं होतं की म्हणजे साधने आली होती. या साधनांमुळे काय झालं होतं, औद्योगिक क्रांती घडून आली होती. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य देशात पसरली. आणि याच काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. इंग्लंडला जगाचा कारखाना असे म्हटले गेले आहेत कारण तिथे काय झालं होतं, औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली होती. आणि त्यानंतर पुढे जे पश्चिमेकडील जे जग आहे, त्या देश आहे, त्यांना सुद्धा याचे महत्त्व कळालं. आणि भांडवलशाहीचा उदय, जसा काय म्हणतात औद्योगिक क्रांती झाली तशाच प्रमाणे भांडवलशाहीचा सुद्धा उदय झाला. नवा सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील जे व्यापाराचा नवा पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले कारण त्यांना आता सागरी मार्ग भेटला होता. या सागरी मार्गाने ते व्यापारी यंत्र म्हणजे काय म्हणतात आगबोटी, आगगाडी अशा साहाय्याने त्यांना काय केलं, त्या आगबोटीच्या साहाय्याने त्यांनी काय केलं, व्यापार करायला सुरुवात केलं. मात्र एकट्या व्यापारात जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते एकट्या व्यापारास. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला आणि यातूनच भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता कारण त्यांना पूर्वेकडील देशाशी काय होतं तर त्यांना त्याच्यावर त्यांचं नजर होती. त्या देशांशी काय होतं कारण त्यांना चांगल्या प्रकारे त्यांचा माल मिळत होता. या व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट होत होती. त्यामुळे युरोपातील राजकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले कारण त्यांना माहिती होतं याच्यातून आपल्याला बराचसा फायदा होणार आहे. त्यामुळे या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला. काय झालं होतं की त्यांना आता काय करायचा होता, सागरी मार्गातून व्यापार करायचा होता. त्यासाठी ते काय करत होते, त्यांना कंपन्यांना काय करत होते, लष्करी सवलत आणि व्यापारी सवलत देऊ लागले. त्यांना त्याचा फायदा होत होता. त्या सागरी मार्गाच्या व्यापारामुळे व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला. या संपत्तीचा उपयोग कुठे केला जाऊ लागला तर व्यापार आणि उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला. त्यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. आता आपण पाहणार आहोत वसाहत. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात
वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे. म्हणजे एका देशातील काही लोक आहेत, काही लोक एका देशात राहतात. त्यांनी काय केलं, काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशात, दुसऱ्या देशामध्ये जाऊन एखाद्या विशिष्ट भागात तिथे जाऊन राहत होते, म्हणजे वस्ती स्थापन करत होते. त्याला वसाहत करणे असे म्हटलं. आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाही देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व स्थापन करणे म्हणजेच वसाहत होय. युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. कारण त्यांनी काय केलं, युरोपीय देशांनी इतर देशात जाऊन त्यांनी आपले वर्चस्व स्थापन केलं. आपल्या बळावर, आपल्या लष्कराच्या बळावर त्यांनी आपले दुसऱ्या देशावर आपले वर्चस्व स्थापन केलं, आपली वसाहत निर्माण केली आणि यातूनच पुढे साम्राज्यवादास सुरुवात. आता आपण पाहणार आहोत साम्राज्यवाद. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व स्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद. आता हे विकसित राष्ट्र होते, ते काय करत होते, जे अविकसित देश आहेत त्यांची जी परिस्थिती जी आहे, जी हलाखीची आहे, अशा देशावर ते काय करत होते, आपले वर्चस्व स्थापन करत होते, आपल्या वसाहती स्थापन करत होते. त्याला तसे साम्राज्य असे म्हटले जाते. आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे जे होते ते युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला काय झाले तर बळी पडले. आता आपण पाहूया ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद. आता हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आधी इंग्रज जे आहे ते भारतात आले, त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. कारण त्यांना भारतात काय करायचा होता, व्यापारी मक्तेदारी करायची होती. इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती आणि या कंपनीने जहागीर बादशहाकडून परवानगी घेऊन सुरत येथे वखार स्थापन केली आणि या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार सुरू झाला. इंग्लंड व फ्रेंच संघर्ष. आता भारतातील व्यापारी जे स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते, ते एकमेकांची स्पर्धा करत होते व्यापारामध्ये. या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यातील 3 युद्धे झाले. त्याला 3 कर्नाटक युद्धे असे म्हटले जाते. तिसऱ्या कर्नाटक युद्धात काय झालं, इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. कारण ब्रिटिश ईस्ट इंडियाला फ्रेंचांना त्यांनी हरून टाकलं, पराभव केला त्यांनी युद्धामध्ये. मग आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. मग अशा प्रकारे ब्रिटिश सत्ता जी आहे भारतावर वर्चस्व गाजवत होती. आता आपण पाहूया बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा कशा प्रकारे पाया घातला गेला. बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता. इसवी सन 1756 साली सिराजउद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला. मग त्या सिराजउद्दौला ज्यावेळेस बंगालच्या नवाबपदी होता तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशहाकडून बंगालच्या प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत होते. त्यांच्याकडून त्यांनी सवलत घेतली होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काय केलं होते, मुघल बादशहाकडून बंगालच्या प्रांतात व्यापार करण्यासाठी त्यांनी सवलत घेतली होती आणि व्यापार करत असताना त्यांनी त्याचा गैरवापर केला. इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली. इंग्रजांनी काय केलं, आपली जी वसाहत होती, आपल्या ज्या वखारी होत्या त्याच्या भोवती काय केली, तटबंदी उभारली होती. त्यामुळे सिराजउद्दौलाने इंग्रजांवर काय केली, चाल करून कोलकात्याची वखार काबीज घेतली. त्यांनी काय केलं, ते आपल्याकडे काबीज करून घेतलं. कोणी, सिराजउद्दौलाने. या घटनेने काय झालं तर इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. रॉबर्ट क्लाइव्ह यांनी मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास पदाचे आमिष दाखवून त्याला सांगितलं की बघ, मी तुला काय करणार आहे तर सेनापती बनवणार आहे, नवाब बनवणार आहे. तो सेनापती होता मीर जाफर, पण त्याला नवाब बनवण्याचे आमिष दाखवले होते, त्याला फसवलं होतं असं बोलून. आणि इसवी सन 1757 मध्ये प्लासी येथे नवाब सिराजउद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. त्यांचे तिथे युद्ध सुरू झाले, परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराजउद्दौलाचा पराभव झाला.
हा मीर जाफर जो आहे तो सेनापती होता, मात्र त्याने काय केलं, त्याला काय म्हटलं, त्याला एक लालूस म्हणतात ना, की तुला मी नवाब पद देईन, तू काय करायचं, तू तुझं जे लष्कर आहे तू युद्धात आणायचं नाही, आणि आणि हे जे आता हा जो मीर जाफर होता याने हा सेनापती असल्यामुळे मीर जाफर हा काय होता, सेनापती असल्यामुळे लष्कर हा त्याच्या ताब्यात होते, आणि या इंग्रजांनी मीर जाफरला आमिष दाखवलं होतं की तुला नवाब बनवणार आहे, बनवेल जर आमच्या बाजूने लढलास तर. मग मीर जाफरला त्याची काय झाली, लालूच लागली, आणि त्याने काय केलं, सिराजुद्दौलाचा त्या युद्धामध्ये आपल्या लष्कराला सामील केलं नाही, आणि अशा प्रकारे सिराजुद्दौलाचा काय झाला, पराभव झाला. इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर आता इंग्रजांनी काय केलं होतं, मीर जाफरला नवाब बनवलं होतं. त्याच्या पुढे त्यांनी विरोध करताच त्याला त्याचा जावाई मीर कासिम, आता पुढे काय झालं, मीर जाफरने सुद्धा इंग्रजांचा विरोध केला. मग त्यांनी काय केलं, त्याचा जो जावाई होता त्याचं नाव होतं मीर कासिम, याला नवाब बनवले. आता जावाईला काय केलं, त्याच्या मीर कासिमने काय केलं की इंग्रजांच्या जे कायदेशीर व्यापार त्यांचा जो चालू होता त्या व्यापाराला आळा घातला, आणि त्याचा प्रयत्न करतात मीर जाफरला नवाबपद दिले. मीर जाफरला काय केलं, पुन्हा मग त्याच्या सासऱ्याला म्हणजे मीर जाफरला पुन्हा म्हटलं की तू नवाबपद घे. मग त्या मीर कासिमला काढून टाकलं जावयाला, आणि त्याच्या सासऱ्याला पुन्हा त्याचं पद दिलं. मग अशा प्रकारे ह्या इंग्रजांनी त्यांच्याबरोबर खेळ खेळला, आणि बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम, अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला, मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम काढली. इसवी सन 1764 बिहार येथील बक्सार येथे युद्ध झाले. बक्सार येथे युद्ध झालं होतं ते 1764. त्यात इंग्रजांचा विजय झाला. या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला, आणि त्यांना अशा प्रकारे बंगालच्या सुभ्यात दिवाणी म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. आता आपण बघूया इंग्रज म्हैसूर संघर्ष. आता म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले होते. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जो होता टिपू सुलतान हा म्हैसूरच्या सत्तेवर आला. त्याने इंग्रजांविरुद्ध लढवला, आणि अखेर 1799 श्रीरंगपट्टणम येथील झालेल्या युद्धात टिपू सुलतान हा काय झाला, मरण पावला. अशा रीतीने म्हैसूरच्या टिपू सुलतान जो याचा हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान हा मरण पावल्यानंतर म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले. अशा प्रकारे म्हैसूरसुद्धा त्यांच्या ताब्यात गेला. त्यानंतर सिंधवर इंग्रजांचा ताबा. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती वाटू लागली, म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानावर आपले प्रभाव प्रस्थापित करण्याचे मग त्यांनी ठरवले. मग अफगाणिस्तानाकडे त्यांनी जाण्याचा मार्ग शोधून काढला. तो मार्ग सिंधमधून जात होते, त्यामुळे सिंधचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात लक्षात आलं, आणि 1843 साली त्यांनी सिंध मिळून घेतला, त्यांनी गिळंकृत केला, आणि अशा प्रकारे त्यांनी सिंधवर सुद्धा आपली सत्ता प्रस्थापित केली. शीख सत्तेचा पाडाव. 19व्या शतकाच्या प्रारंभी म्हणजे सुरुवातीला पंजाबमधील सत्ता जी होती ती रणजित सिंहाच्या हाती होती. रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्यांचा अल्पवयीन मुलगा दिलीप सिंग हा गादीवर बसला होता, आणि त्याच्या वतीने राणी जिंतन यांनी काय केला, आपल्या राज्याचा कारभार पाहू लागल्या. मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही, कारण ती एक महिला स्त्री होती. महिला असल्यामुळे तिचं कोणी ऐकत नव्हतं. ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. त्यांनी फसवलं. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शीखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला. शीखांनी काय केलं, इंग्रजांवर हल्ला केला. या पहिल्या शीख इंग्रज युद्धात शीखांचा पराभव झाला, आणि दिलीप सिंहाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले.
पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शीखांना मान्य नव्हता. मुलतानचा अधिकारी मुलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केले आणि काही हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले. या युद्धातही शीख पराभूत झाले. पुन्हा काय झालं, शीख हे पराभूत झाले. 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाब प्रदेश आपल्या राज्याला जोडला. अशा प्रकारे त्यांची सत्ता हळूहळू आपल्या भारतभर पसरली. मराठ्यांची सत्ता ही भारतातील महत्त्वाची प्रबळ सत्ता होती. मराठ्यांचा प्रभाव करून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया अगदी मजबूत केला. याचा आपण अभ्यास हा पुढील पाठात करणार आहोत. अशा प्रकारे हे जे इंग्रज होते, या इंग्रजांनी आपल्या भारतावर कशा प्रकारे सत्ता स्थापन केली, कशा प्रकारे धर्मयुद्ध झाले, कशा प्रकारे वसाहती स्थापन झाला, त्यानंतर औद्योगिक क्रांती झाली, राजकीय क्षेत्रातील क्रांती घडून आल्या, युरोपात वैचारिक क्रांती घडून आली, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध झाले, फ्रेंच स्वातंत्र्ययुद्ध झाले, आणि भौगोलिक शोध लागले, धर्मसुधारणा चळवळी झाल्या, त्याला प्रबोधन युग असे म्हटले गेले. अशा प्रकारे युरोप आणि भारत हे एकमेकांशी अगदी त्या युरोपातील घटनांमुळे भारतावरती त्याचा बराचसा परिणाम दिसून आला. अशा प्रकारे युरोप आणि भारत जो हा धडा आहे हा संपला आहे. तर आपण भेटूया पुढील पाठात. जर तुम्हाला हा धडा खरंच आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.